मित्रांनो, हे जे झाड तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात किंवा जे पान आणि फुलं तुम्ही बघत आहात ते यापूर्वी कुठे ना कुठे तुम्ही नक्कीच पाहिले असेल. कदाचित रस्त्याच्या कडेला, शेतामध्ये, मोकळ्या जागेत किंवा एखाद्या मंदिराजवळही हे झाड तुम्हाला दिसले असेल. पण मित्रांनो, हे झाड दिसते तेवढे साधे नाही. याबद्दल अनेक लोकांना फारशी माहिती नसते आणि याला पण दुर्लक्ष करतो, काडी कचरा समजतो आणि उपटून फेकूनही देतो. पण आज मी तुम्हाला या झाडाबद्दल काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे, जे ऐकून नक्कीच तुम्हाला फायदा होईल. मित्रांनो, आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक आयुर्वेदिक वनस्पतींकडे दुर्लक्ष करतो. त्या आपल्याला रोज दिसतात, पण त्यांची ओळख करून घेण्याचा आपण कधीच प्रयत्नच करत नाही. दुसरीकडे एखादी छोटीशी समस्या झाली की आपण लगेच महागडी औषधे किंवा वेगवेगळे उपाय शोधायला सुरुवात करतो. डॉक्टरांकडे जाणं चुकीचं नाही, पण आपल्या आसपासच्या वनस्पतींबद्दल माहिती असणंही तितकेच महत्वाचे आहे. आज आपण ज्या झाडाबद्दल बोलत आहोत त्याला मंदार रुई असे म्हणतात. काही ठिकाणी याला फक्त रुई किंवा आक या नावानेही ओळखलं जातं. हे झाड फार कमी पाण्यातही वाढतं, त्यामुळे ते अनेक ठिकाणी सहज दिसतं. पण अनेक लोक त्याकडे फक्त एक साधं झाड म्हणून पाहतात आणि पुढे निघून जातात. मित्रांनो, आयुर्वेदामध्ये अनेक वनस्पतींचा उल्लेख आहे, त्यामध्ये रुईचाही समावेश आहे. अनेक वर्षांपासून काही भागात या वनस्पतीचे वेगवेगळ्या पारंपरिक उपयोगांबद्दल सांगितलं जातं. म्हणूनच आजही अनेक लोक या झाडाला महत्व देतात. मात्र याचा अर्थ असा नाही की हे झाड प्रत्येक आजारावर उपाय आहे. कोणतीही वनस्पती योग्य माहिती आणि योग्य काळजी घेऊनच वापरली पाहिजे. या झाडाची पाने, फुले आणि इतर भाग याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात, पण यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. रुईच्या झाडातून पांढऱ्या रंगाचा चीक बाहेर येतो. हा चीक थेट त्वचेवर किंवा डोळ्यात लागल्यास काही लोकांना जळजळ किंवा त्रास होऊ शकतो. त्यामुळे या झाडाचा वापर करताना नेहमी काळजी घेणं आवश्यक आहे. माहिती नसताना कोणताही प्रयोग करू नका. आजकाल सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ फिरत असतात. काही जण कोणताही पुरावा नसताना मोठमोठे दावे करतात, पण आपण तसं करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये आपण फक्त पारंपरिक माहिती, योग्य काळजी आणि या झाडाबद्दलची सामान्य माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कदाचित तुम्हीही हे झाड अनेक वेळा पाहिलं असेल आणि कधीच त्याकडे लक्ष दिले नसेल, पण आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर जेव्हा पुन्हा हे झाड तुमच्या नजरेस पडेल तेव्हा तुम्ही त्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहाल. मित्रांनो, या झाडाचे काही पारंपरिक उपयोग कोणते आहेत, कोणत्या भागाचा कसा वापर केला जातो, कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि कोणत्या चुका अजिबात करू नयेत, हे सर्व आपण पुढे अगदी सोप्या आणि साध्या भाषेत जाणून घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, आता जाणून घेऊया या रुईच्या पानांचा पारंपरिक पद्धतीने उपयोग कसा केला जातो. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. कोणताही घरगुती किंवा आयुर्वेदिक उपाय करताना घाई करू नका. योग्य माहिती घेऊनच तो करा. जर काही लोकांना गुडघ्यात, सांध्यांमध्ये किंवा एखाद्या ठिकाणी हलकी वेदना किंवा कडकपणा जाणवत असेल तर काही भागांमध्ये रुईचं पान बाहेरून वापरण्याची पारंपरिक पद्धत प्रचलित आहे. यासाठी सर्वात आधी रुईचं एक स्वच्छ आणि चांगलं पान घ्या. पानावर धूळ किंवा माती असेल तर ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि कोरडे करा. त्यानंतर हे पान थोडेसे गरम करा, पण लक्षात ठेवा, पान जास्त गरम करू नका. हाताला सहज सहन होईल इतकेच गरम करा. आता या पानाच्या आतील बाजूला थोडेसे तिळाचे तेल किंवा इतर साधे तेल लावा. त्यानंतर ज्या ठिकाणी वेदना जाणवत असतील त्या ठिकाणी हे पान हलक्या हाताने ठेवून स्वच्छ कापडाने बांधा. काही लोक ही पद्धत थोड्या वेळासाठी वापरतात, मात्र प्रत्येकाच्या त्वचेची संवेदनशीलता वेगळी असते. रुईच्या पानातून पांढरा चीक निघतो. हा चीक काही लोकांच्या त्वचेला त्रास देऊ शकतो, त्यामुळे पान वापरताना तो चीक थेट त्वचेवर लागू नये याची काळजी घ्या. जर पान लावल्यानंतर जळजळ, खाज, पुरळ किंवा कोणताही त्रास जाणवला तर लगेच पान काढून टाका आणि तो उपाय पुन्हा करू नका. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय हा काही लोकांमध्येच वापरला जाणारा पारंपरिक बाह्य उपाय आहे. हा कोणत्याही आजारावर खात्रीशीर उपचार आहे असा दावा करता येत नाही. त्यामुळे याकडे फक्त एक पूरक उपाय म्हणूनच पहा. जर तुम्हाला खूप दिवसांपासून गुडघेदुखी असेल, सांधे खूप सुजले असतील, चालताना त्रास होत असेल किंवा वेदना सतत वाढत असतील तर घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. अशा वेळी डॉक्टरांना नक्की दाखवा,
कारण वेदनान मागे वेगळे कारणही असू शकते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, स्वतःच्या मनाने कोणताही प्रयोग करू नका. मी सांगितलेली पद्धत समजून घ्या आणि शक्य असेल तर आधी तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा किंवा इतर पात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या. आयुर्वेदिक डॉक्टरांना अशा वनस्पतींबद्दल आणि त्यांचा योग्य वापर कसा करायचा याची माहिती असते. त्यांच्या मार्गदर्शनानुसारच कोणताही उपाय करणं अधिक योग्य ठरते. आरोग्याची काळजी घ्या, योग्य माहिती घ्या आणि कोणताही उपाय विचारपूर्वकच करा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.